पहिलं हे पार्सल, हा 1 पीस आहे, खूप छान आलेला आहे. ह्याची प्राइस आणि हा दिसतो कसा, फिटिंग कशी वगैरे व्हिडिओच्या ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावून देईल छोटीशी क्लिप, म्हणजे लक्षात येईल की हा बसतोय कसा आणि दिसतोय कसा. खूप छान आहे. कॉटन नाही आहे हे फॅब्रिक, कॉटन नाही आहे, त्यामुळे उन्हाळ्यात तर नाही, पण बाकी दुसऱ्या ऋतूंमध्ये हा खूप छान आहे. डेली यूजला किंवा कुठे बाहेर जाणं येण्याला पण हा खूप जास्त छान आहे. त्यानंतरचा हा एक, ही शॉर्ट कुर्ती आहे. हे कापड छान आहे पण कॉटन नाही आहे. म्हणजे हे टिकायला पण चांगलं आहे आणि कम्फर्टेबल पण असणार आहे. सॉफ्ट कापड आहे पण कॉटन नाही आहे, एवढाच फक्त काय तो फरक आहे. ह्याची पण प्राइस आणि हा फिटिंगला कसा बसलाय किंवा दिसतोय कसा, हे मी ह्या व्हिडिओच्या इकडच्या किंवा इकडच्या कोपऱ्यात एक छोटीशी क्लिप तुम्हाला ऍड करून देईल. त्यानंतर ही एक साडी आहे, ब्लाउज रेडीमेड आलेलं आहे. खूप छान ब्लाउज आलेलं आहे. साडी पण खूप छान आहे, कापड छान आहे. पूर्ण साडी तर सेमच असणार आहे. अशी लेस सगळ्या साडीला आहे. साडी खरंच खूप छान आलेली आहे. म्हणजे एखाद्या दुकानात जर आपण सिंगल ब्लाउज जर असा घ्यायला गेला तर तोच या साडीच्या किमतीत जाईल, पण मला ऑनलाईन त्या किमतीत साडी पण मिळाली आणि ब्लाउज पण मिळाली आणि परत टेन्शन नाहीये की शिवायला द्या, मग शिवून कधी मिळणार. त्यानंतर ही एक जी मी घातलेली आहे शॉर्ट कुर्ती, ही सेम आहे. माझ्याकडून चुकून 2 ऑर्डर झालेल्या आहेत सेम, त्यामुळे मी ही काय फोडून उघडून दाखवत नाही. मी जी घातलेली तीच कुर्ती ती आहे. छान पॅटर्न आहे, कटमध्ये नाहीये, गोलमध्ये आहे आणि हे साईडचे नॉट खूप छान आहेत. म्हणजे काहीतरी वेगळं आहे, स्ट्रेट कुर्तीपेक्षा काहीतरी वेगळं आहे. आणि हे कॉटन आहे, कॉटन असल्यामुळे हे उन्हाळ्यासाठी तर बेस्टच. हा अजून एक शॉर्ट कुर्ता आहे, हा पण छान आहे. सॉफ्ट फॅब्रिक आहे पण कॉटन नाही आहे, त्यामुळं उन्हाळ्यासाठी मला तरी नाही वाटत. मला ह्याची प्रिंट आवडली होती म्हणून मी हा मागवला होता, पण हा कॉटन नसल्यामुळं एवढाच एक प्रॉब्लेम आहे फक्त, नाहीतर छान आहे. कापड पण खूप छान आहे. ही पण एक शॉर्ट कुर्तीच आहे. ह्याचं पण कापड कॉटन नाहीये आणि हे कापड तर मला अजिबातच आवडलेलं नाहीये. हे रेयॉन पण नाहीये आणि काहीच नाही आणि खूप जास्त पातळ कपडा आहे हा, त्यामुळे हा तर मी ट्राय पण करणार नाहीये आणि कुणाला घ्या म्हणून पण सांगणार नाही. त्यानंतर हा कॉड सेट आहे, पण ह्याचं कापड ना टेलिकॉट आहे, कॉटन नाहीये. टेलिकॉट मध्ये हे दिसायला तर खूप छान दिसतोय, कापड हाताला पण खूप सॉफ्ट आहे, पण उन्हाळ्याच्या हे बिलकुलच काहीच कामाचं नाही. प्लाझो आहे त्याच्यावर. त्यानंतर हा टॉप कट मध्ये, पण त्याला पण काहीच फिनिशिंग नाहीये. म्हणजे ह्याचं शिवणकाम जे केलंय त्याला पण एवढी फिनिशिंग नाहीये. म्हणजे जर कुणाला चालत असेल की कॉटन नाहीये तरी पण जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही हा घेऊ शकता, पण कॉटन नसल्यामुळे मला तर नाही आवडलाय. त्यानंतर हा पण एक ड्रेस आहे, कुर्ती सेट. ह्याचं कापड रेयॉन मध्ये. हे रेयॉन मध्ये ज्यावेळेस कापड असतं ना त्यावेळेस हा ड्रेस 1 ते 2 साईज मोठा मागवला पाहिजे, कारण हे श्रिंक होतं आणि मग ते बसतच नाही. 1-2दा घातला की झालं, त्याचं काम संपून जातं. त्यामुळे जर हा थोडासा मोठ्या साईज मध्ये मागवला तर हा आपण बरेच दिवस घालू शकतो, नाहीतर एका 2दा धुतला तर तो खूप जास्त आकसतो आणि व्यवस्थित बसत नाही. मग तसा तर ड्रेस फार छान आहे, उन्हाळ्यासाठी हे कापड चांगलं आहे. ही पॅन्ट,
स्ट्रेट फिट मधली ही पॅन्ट आहे, प्लाझो नाही. त्यानंतर हा पण एक शॉर्ट कुर्ता आहे. ह्याचं कापड तर ना एवढं छान आहे, उन्हाळ्यासाठी तर खूप छान कापड आहे. पण ह्याचा प्रॉब्लेम एकच होणार आहे की हे थोडस पातळ आहे. ह्याचा प्रॉब्लेम एकच आहे की हे कापड जरा म्हणजे ते तसं पातळ नाहीये, पण ते व्हाईट असल्यामुळे मला वाटतं तसं दिसतंय. नाहीतर हा खरंच खूप छान आहे, उन्हाळ्यासाठी तर खूपच छान आहे. आणि ह्याच्यावरचं हे पण वर्क जे आहे ते थ्रेड वर्क आहे, प्रिंट नाहीये. प्रिंट एक दोन तीन धुण्यामध्ये ती प्रिंट निघून जाते, पण हे थ्रेड वर्क आहे. ह्याला कितीही तुम्ही वापरलं तरी काहीच होणार नाही. खरंच एवढी भारी क्वालिटी नाही टॉपची. नंतर हा टॉप आहे, लॉंग टॉप आहे. ह्याचं पण कापड छान आहे आणि उन्हाळ्यात वापरायला तर हा छानच आहे, डेली यूजला तर खूपच छान आहे. हा पण मला वाटतं धुतल्यानंतर थोडाफार तरी आकसणार आहे. हे थोडंसं कापड आहे ना आत्ता खरखर लागतंय, पण हे मला वाटतं धुतल्यावरती हे सॉफ्ट होणार आहे. छान आहे, हा उन्हाळ्यासाठी पण खरंच खूप छान आहे. त्यानंतरचा हा एक, यात फक्त टॉप आणि ओढणी आहे, पण ना हा टॉप मला जरा शॉर्ट वाटतोय. ह्याची ना उंची अजून थोडीशी जास्त असायला पाहिजे होती. म्हणजे हा कशावर पण लेगिन्स किंवा स्ट्रेट फिट वाली एखादी पॅन्ट खूप छान वाटला असता. पण मला असं वाटतं ह्याची उंची त्याने थोडीशी कमी आहे. कापड तसं छान आहे, फक्त ह्याची उंची थोडीशी जास्त असायला पाहिजे होती. ओढणी पण छान आहे. ह्याला कॉर्सेट म्हणलं तरी चालेल, नाईट ड्रेस म्हणलं तरी पण चालेल. कापड खरंच खूप सॉफ्ट आहे, पण ना कॉटन नाहीये. कॉटन नसल्यामुळे म्हणजे हे कापड उन्हाळ्यात थोडस नको वाटतं. ह्याच्यातून अशा कापडातून आहे ना जास्त गरम होतं जरा, त्यामुळे हे उन्हाळ्यात नको वाटतं. पण खूप सॉफ्ट कापड आहे ह्याचं, म्हणजे हा घेऊ शकतात. आणि मला वाटतं ह्याला किती पण धुतला, किती पण वापरला ना तरी पण काहीच होणार नाही. स्ट्रेचेबल पण आहे हे कापड. ह्याला किती वेळा जरी तुम्ही वॉश केला ना, किती वेळा जरी ह्याला धुतला तरी पण काहीच होणार नाही. कापड खरंच खूप छान आहे. पॅन्टला खिसा पण आहे. चला, आजच्या व्हिडिओ मधला हा शेवटचा ड्रेस होता. ह्याला कॉर्सेट म्हणा किंवा नाईट ड्रेस म्हणा, काहीही म्हणा. या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतेच आणि त्याचसोबत कम्युनिटी पोस्ट मध्ये पण देते. यातला कुठला ड्रेस सगळ्यात जास्त तुम्हाला आवडला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून असे व्हिडिओ बघायला आवडतील का ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.